तू इथं कशी आलीस? मी इथं कशी आले त्यापेक्षा मी इथं का आले ना ते जास्त महत्वाचं आहे। तुम्हाला काय वाटलं धैर्य? मला घरातून हकलून द्याल तर मी निघून जाईल? मला घरातनं काढणं सोपं आहे, पण मला तुमच्या आयुष्यातनं काढणं एवढं सोपं नाहीये धैर्य। अग्नीला साक्षी मानून तुमच्याशी लग्न केलंय मी, एवढ्या सहजासहजी मी निघून नाही जाणार। मला उत्तर हवी आहे धैर्य, का केलं तुम्ही असं? का फसवलत मला? का धैर्य? फक्त त्या जमिनींसाठी? मग आतापर्यंत तुम्ही माझ्यासोबत जे काही केलं, माझ्याशी जे काही वागलं, ते सगळं खोटं होतं, सगळं नाटक होतं। धैर्य, मी आगीत सापडले होते तेव्हा तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून मला का वाचवलं? काही होणार नाही चावी तुम्हाला। गाडीमध्ये बॉम्ब होता तर मला गाडीतून का काढलं? चावी उतरा। सगळं नाटक होतं। माझ्या पायाला जरा जरी खरचटलं तरी तुमच्या डोळ्यात टचकन पाणी येतं। का? सगळं खोटं होतं। धैर्य, मला उत्तर पाहिजे। बोला धैर्य, सगळं खोटं होतं हे? सांगा धैर्य। ज्या ज्या वेळी मी सत्याची बाजू घेतली त्या वेळी तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभे होता, ते पण खोटं होतं। माझ्यासाठी तुम्ही तुमच्या घरच्यांच्या विरोधात गेला, तुमचं घर सोडलं, ते सगळं खोटं होतं। बोला धैर्य, आपल्या प्रेमासाठी तुम्ही स्वतःला बदललं, ते पण खोटं होतं। मला उत्तर हवंय धैर्य, बोला धैर्य। ज्यावेळी फक्त आपण दोघेच होतो तो वेळ, आपण एकमेकांचा धरलेला हात, डोळ्यात डोळे घालून एकमेकांमध्ये हरवून गेलो होतो, तो प्रत्येक क्षण। अख्ख्या जगाच्या विरोधात जाऊन आज मी तुमच्या प्रेमाच्या विश्वासाच्या मिठीत आहे। तुमच्या डोळ्यात मला दिसणारं प्रेम ते सगळं खोटं होतं। माझ्याबद्दल वाटणारी काळजी, माझ्याबद्दलचं प्रेम, ते पण खोटं होतं। आपण एकमेकांसोबत घालवलेला तो प्रत्येक क्षण, हे सगळं खोटं होतं धैर्य। बोला धैर्य, मला उत्तर हवंय तुमच्याकडून। तुमचं कधीच प्रेम नव्हतं माझ्यावर। बोला, सांगा मला, उत्तर द्या धैर्य, बोला धैर्य। माझ्याकडे लाख पाठ फिरवाल तुम्ही, पण स्वतःकडे कशी पाठ फिरवाल हो? बोला धैर्य, मला उत्तर हवंय तुमच्याकडून। तुमचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं, हे सगळं खोटं होतं धैर्य। बोला, बोला, सांगा मला, हे सगळं खोटं होतं का? बोला, सांगा मला, उत्तर पाहिजे मला तुमच्याकडून। आजपर्यंत हे सगळं खोटं होतं का? तुम्ही माझ्यासोबत जे वागलं ते सगळं खोटं होतं? धैर्य बोला, उत्तर द्या मला, हे सगळं खोटं होतं का धैर्य? बोला धैर्य, सांगा मला, मला तुमच्याकडून उत्तर हवंय। बोला धैर्य, बोला। बस बस बस।
सावी नाईक, तू काय, तुझी सावली सुद्धा नको होती मला माझ्या आयुष्यात. नाही इथून पुढं कधी पाहिजे. मी फक्त आणि फक्त माझ्या फायद्यासाठी तुला माझ्या आयुष्यात घेतला. पण आता मी माझ्या आयुष्यातनं काढून टाकणार आहे तुला कायमचं. वंस, तुम्ही कुठे चाललायसा? माझं जरा महत्वाचं काम आहे. वंस, मी तुम्हाला कुठं सुद्धा जाऊ देणार नाही. अहो, भाऊनी इथं लग्नाचा घाट घातलाय, आम्हाला सगळ्यांना कामाला झुपले आणि तुम्ही निघालायच होय? ते काय नाही, तुम्ही कुठं सुद्धा जायचं नाही. वहिनी हे बघा वंस, मी काही सुद्धा ऐकणार नाही. कुठं सुद्धा जायचं नाही म्हणजे नाही. वहिनी, अगं माझं धैर्यांसंग बोलणं लय गरजेचं आहे. त्याच्याशिवाय हे लग्न बिग्न. लग्न बिग्न? वंस, तुम्हाला हे लग्न नको आहे का? तसं नाही. मी नक्की आहे ना? हा, मग तुमच्या तोंडावर असे 12 का वाजले? नाही, तुम्ही आल्यापासून मी तुमच्याकडे बघायला लागले आणि आता पण हे धैर्य भेटण्याशिवाय लग्न बिग्न पुढं काय? हे लग्न बिग्न होऊ शकत नाही असं म्हणायचंय का? वंस, नक्की सगळं ठीक आहे ना? नाही का अजून तुमचा काही लुबाडायचा प्लॅन बी नाही? नाही, तुम्ही आमच्या जमिनी घेतल्या, आता भाऊ तुमचं लग्न लावायला लागलं, अजून काय मागायचं राहिलंय का? दीपा, काय चाललंय तुझं? काय बडबडतीस आहे? लग्न घरात असं बोलतात वय ग? अंसावे, तू कुठं निघालीस? आई, अगं माझं लय महत्वाचं काम आहे, मी लगेच आले. नाही नाही, आता कुठं पण जाऊ नकोस. लग्न होईपर्यंत तू कुठं बी जायचं नाहीस. हा, अगं ते बायका आल्यात ना, घाणा भरायचा कार्यक्रम करायचा आहे. चल, उशीर होईल. चल 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 आई, अगं मी चल. काहीतरी गडबड वाटायला लागल्या. नाहीतर कायम एवढ्या उत्साहात असणाऱ्या वंस अशा का असतील? दीपे, तुला आता खरं काय ते काढायला लागते. सावे, घे. सावे, ओळा की. सावी, खूप छान दिसतेस बघ.
तुझ्या लग्नात काहीच हाऊसमौज करते आली नाही हा, पण आता करायची हा मात्र. वय वय आता समजा चालीरीतीनुसारच होणार आहे. सावे 5 मुठी धान्य या उकळीत घाल. हे घे, हात लावायला. धैर्यला खरंच घटस्फोट घ्यायचा आहे का नाही? काय चाललंय त्याचं? सावीला काही विचारलं की त्याला कसला त्रास होतोय? का अजून त्याच्या मनात सावी वाटेल ते बोलू नकोस. धैर्य घटस्फोट घेणार आणि त्याचं लग्न इराशीच होणार. धैर्यने शब्द दिलाय ना तुला, आणि धैर्य मुजुमदारचा शब्द म्हणजे फुल स्टॉप. भाऊ आता जवळजवळ समधी कामं होतच आल्यात. तुम्ही ते दामिनीबाईंना आमंत्रण द्यायला जाणार होता, त्याचं काय झालं? होय की जाणार होतो खरं, पण ही कामं संपत्यात. होय ते पण आहेच, पण मग फोन करा की तुम्ही दामिनीबाईंना. हा हा हे बरं राहील. हो थांबा थांबा थांबा, फोन घे. सावीला हे सगळं सांगायला पाहिजे. सावे चल जरा बोलायचंय. हे काय आहे तुझं? ते काय ते पूजेनंतर? पूजा चालू आहे ना आता. जरा इम्पॉर्टंट बोलायचंय. तुला सांगितलं ना नंतर म्हणून. सावी तू पूजा करू.
ए अगं तुला हसायला काय झालं? त्या म्हाताऱ्याचा फोन. उचल तो फोन आणि सांग त्या म्हाताऱ्याला की तुझ्या नातीला या घरात थारा नाही म्हणून सांग. आत्ता नाही, आत्ता कुठे ती सावी घरी गेली असेल, त्या म्हाताऱ्याला स्वतःचं रडगाणं सांगितलं असेल आणि त्याचा जाब विचारायला त्याने मला फोन केला असणार आहे. अरे मग उचल की फोन. नाही, असं त्या म्हाताऱ्याशी मला फोनवर नाही बोलायचं. मला त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचं, त्याचा सगळा माज उतरलेला बघायचा आहे. आणि त्याआधी तुझ्या त्या लाडक्या चिरंजीवाला सावीचा पुळका आला तर, त्यानं सावीला स्वीकारलं तर? तसं काहीही होणार नाहीये. पुढच्या 1 महिन्यात धैर्य आणि सावीचा घटस्फोट होणार म्हणजे होणार आणि तुझी लेक या घरात सून म्हणून येणार. खरंच? बघशील तू. भाऊ कसला विचार करतायत? त्यांना खरं काही ते समजलं असेल का? सावी, ताई ऐका की, तुम्ही परत जावा. असं कसं? इथनं तर लग्नाची ऑर्डर होती, असं कसं जाऊ मी परत? भाऊ मी खरंच तुम्हाला सगळं सांगणार होते. भाऊ, ताई, ओ भाऊ, अहो ताई, ही मुलगी मला इथनं घालवायला लागली आहे. अगं रिनी, असं का करायलीस? म्हणजे भाऊंना काहीच माहित नाहीये? ते भाऊ मी रिने, अगं का त्यांना जायला सांगायला लागल्यास? हा, आता काय विचारतो मी? भाऊ मी स्वतःच सावीच्या हातावर मेहंदी काढणार होते ना, त्यामुळं म्हणून म्हणलं त्यांना तुम्ही जावा आता. एवढंच ना? अहो साधी गोष्ट आहे. एका हातावर तू मेहंदी काढ, एक हात त्यांना काढाय दे. हा, एवढं काय त्याच्यात? जा बघू, घ्या मेहंदी सावराय, घ्या पटकन. सावे, अरे कवादरनं मी दामिनीबाईंना फोन लावतोय, पण ते फोनच उचलना झाल्यात. आमंत्रण द्यायचंय त्यांना. भाऊ, अहो तुम्ही पण कुठं फोन करत बसलाय? हा, जाऊन निमंत्रण द्यायचं असते ना. मी एक काम करते, मी ह्यांना घेते बरोबर आणि मुजुमदारांच्या घरी जाते आणि रीतसर त्यांना निमंत्रण देऊन येते. हा, लगेच जाते. नाही वहिनी, तू नको जाऊ.
माणसं? काय झालं? नाही म्हणजे तुम्ही असं ताडदिशी नको म्हटलं असा म्हणून म्हटलं. आणि एवढं घाबरलायसा का? आता काय सांगू हिला? अगं वहिनी, ते धैर्य आणि आई नाही आहेत घरी. म्हणजे त्यांचं काम आहे ना काहीतरी, म्हणून बाहेर गेलेत ते. बाहेर गेले तोय? आता लग्नाचा एवढा सगळा घाट घातलाय, मग हो बिचाऱ्या भाऊनी एवढी सगळी तयारी केल्या, आता? अरे देवा, बाहेर गेलेत म्हणजे पण येणार आहेत ना नक्की? मी सांगितलं होतं त्यांना, आता एक पूजा घालणार आहे घरी, तुम्हाला दोघांना जोडीनं पूजेला बसायचं आहे. खरं तर माझंच चुकलं. धैर्य मोठा माणूस आहेत ना, म्हणजे त्यांचं नियोजन आधीच ठरलेलं असणार आहे. मी डायरेक्ट लग्नाचं सांगायला पाहिजे होतं त्यांना. पण जाऊ दे, हरकत नाही, फोन करून सांगतो. हा, नाही भाऊ, नका फोन करू तुम्ही. अहो ते गाडी चालवत असतील ना, आणि मी सांगितलंय त्यांना ते येणार आहेत. तुम्ही नका टेन्शन घेऊ. येणार आहेत ना नक्की? भाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका, येणार आहेत ते नक्की ना? नाही म्हणजे नक्की माहिती आहे ना तुम्हाला? येणार आहेत ना, मग झालं तर. चल आपल्याला मेहंदी काढायला बसायचं. चल चल चल. धैर्य, धैर्य, तुला जे पाहिजे तेच करतोय. खाली मी असा का रिएक्ट झालो? नक्की माझ्या मनात सावीबद्दल काय फिलिंग्स आहे हेच विचारायला आलीस ना? या फिलिंग्स आहेत माझ्या मनात. मला तिचे फोटो, तिची आठवण, काही म्हणजे काहीच नकोय माझ्या आयुष्यात. आई, तू टेन्शन घेऊ नकोस. मी जे ध्येय ठरवलंय ना त्यापासून भरकटणार नाही. जे तुला पाहिजे तेच मला पाहिजे. आणि त्या सावीपासून लवकरात लवकर कशी सुटका मिळवून घ्यायची त्याचाही बंदोबस्त करतो. तू वकिलांना डिवोर्स पेपर्स तयार ठेवायला लाव. तिची सही कशी घ्यायची ते मी बघतो. हेच मी दह्याला सांगत होतो. धैर्य मुजुमदार येतो, माझा मुलगा. कधीच माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. असो, जेवायला आलोच.
ज्याला माझं नाव सुद्धा नकोय त्याचंच नाव माझ्या हातावर काढायला लागतंय मला. कसं सांगू भाऊंना? नाही रंगणार ही मेहंदी. ज्या माणसाला मी माझं आयुष्य समजत होते त्यानं वाटोळं केलंय माझ्या आयुष्याचं. वंस, हो सासरी काय तुम्ही पहिल्यांदा चाललेलं नाही सा? नाही, या आधी एकदा तुम्ही हे सगळं एन्जॉय केलेस की? मग एवढं वाईट वाटायची काय गरज आहे? हे सगळं भाऊंच्या आनंदासाठी चाललंय एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं. मी आलेच जा. पराग, पराग, पराग थांब, थांब पराग. कुठं चाललायस तू? त्या धैर्यकडे. हसत खेळत असतोय म्हणून काय हलक्यात घ्यायला लागलाय काय? हा, आपल्या सावी संघ असं कसं वागू शकतोय तो? जाई त्याच्या छाताडावर बसून त्याला जाब विचारला ना तर नाव पराग लावणार नाही. काय सगळं पेशन्सच्या बाहेर गेले माझ्या आई. त्यात ही दीपावळीनी डोक्याला शॉट द्यायला लागले नुसतं. पराग, पराग थांब. कुठं चाललायस? हे बघ, ह्या वेळेला आपण सावी सोबत असणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कळतंय काय तुला? आणि तू जर तिथं जाऊन काहीतरी घोळ घातलास ना तर तिच्या आयुष्यात आणखीन गोंधळ होतील. मग काय सगळं बघत बसायचं? हा, त्याला सगळ्याची किंमत चुकवायला लागणार, सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला लागणार त्याला. कसं वागू शकतोय हा धैर्य? काय केलं धैर्यानं? हा, काय केलं काय? पराग, अरे केलं काय नक्की धैर्यानं? मी सांगते भाऊ. धैर्याने मला आधी लाडू खा, तुझ्या लग्नाचा लाडू खा. तुझ्यासाठी बनवून आणलाय, तुला आवडतो तसा एकदम चांगल्या तुपातलाय. खा खा खा. अजून मी सुद्धा खाऊन बघितला नाही. म्हटलं सावीच्या लग्नाचा लाडू आहे, पहिलं माझ्या सावीलाच देणार, तिलाच खाऊ घालणार. खा खा खा. भाऊ मी चांगला आहे की नाही? भाऊ मग खा अजून एक. हा धैर्यांच्या वाटचा. काही झालं तरी तू त्यांची अर्धांगिनी आहेस, म्हणून त्यांच्या वाटचा लाडू तूच खायचा. खा. धैर्य, अहो काय करून ठेवलं तो तुम्ही? भाऊंना ज्या वेळेला सगळं खरं कळेल तेव्हा काय होईल त्यांचं? नाही धैर्य,
आता उभ्या जन्मात मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. सावी अग काय करतेस? उशीर होते. सगळ्या वाट पाहतात तुझी. चल ना. अरे हो, चल 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 चल, उशीर नको व्हायला. चल चल. किती कौतुक आहे त्या धैर्याचं भाऊंना, पण त्याची लायकीच नाहीये ग. नाही सोडणार मी. डोक्यात की नाही, मी नाही सोडणार त्याला. सोड रीना. हे बघ, हे बघ, तू जरा शांत डोक्यानं घे. अरे उगाच गरम डोक्यानं काहीतरी घोळ घालून ठेवू नकोस. ऐक, धैर्य. तू काय मूर्खासारखे बघत बसणार आहेस का? पाणी दे त्याला. हे घ्या. अरे धैर्य, धैर्य काय होतंय? लक्ष कुठे होतं जेवताना? तू वर बघ, वर बघ. काय होतंय? सावकाश सावकाश. कुणी आठवण काढत असेल तर नाव घ्या तिचं. नाही ते असं म्हणतात, नाव घेतलं की ठसका थांबतो, म्हणून म्हटलं. सावकाश. पोरगी माझ्या जीवावर उठली. का सतवते? मला हिचा विचार सुद्धा नकोय. नाही, मी अजिबात तिचा विचारही करणार नाही.